अफजल खानाच्या वधानंतरची गोष्ट म्हणजेच शिवरायांचे रणतांडव. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान अफजल खानाचं पोट फाडून त्याचा कोथळाच बाहेर काढला. त्यानंतरची कथा, त्यानंतरचा इतिहास या कादंबरीमध्ये विस्तृतपणे मांडण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपल्याला अफजल खानाचा वध आणि शिवाजी महाराजांची पन्हाळा किल्ल्यावर झालेली कैद इथपर्यंतचा इतिहास माहिती आहे, परंतु या दोन घटनांच्या मध्ये सुद्धा एक विस्तृत प्रकारची कहाणी घडलेली आहे, एक इतिहास घडलेला आहे आणि याच इतिहासाचा मागोवा घेतलेला आहे व्यवस्थित प्रकारे संशोधन करून प्रेम धांडे सरांनी. अफजल खान स्वराज्यावर चालून आला ते स्वराज्याचा नाश करण्यासाठी, शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी नव्हे तर शिवाजी महाराजांना ठार करण्यासाठीच. तर तो इतिहास, त्या इतिहासाचा मागोवा आणि महाराजांनी कशा प्रकारे प्लॅनिंग करून अफजल खानाला खिंडीत गाठला आणि त्याचा कोथळा बाहेर काढला, इथपासून या कादंबरीची सुरुवात होते आणि त्यानंतर ही कादंबरी वेगवेगळ्या प्रसंगातून पुढे सरकत राहते. म्हणजे अफजल खानाचा मुलगा फाजल खान, त्याचे सहकारी म्हणजे विजापूरचे इतर सरदार मुसे खान, रुस्तमे जमान, त्यानंतर शिवाजी महाराज, दोरोजी, या सर्वांची कथा जी आहे ती वेगवेगळ्या प्रसंगानुसार या कादंबरीतून पुढे सरकत राहते. त्यानंतर दरबान खान आणि मडोना यांचे सुद्धा पात्र या कादंबरीत अगदी व्यवस्थित प्रकारे रंगवण्यात आलेले आहेत, की ज्यांनी महाराजांनी अफजल खानाची जी जहाजं कोकण किनारपट्टीवर नांगरून ठेवलेली होती ती पकडण्यासाठी महाराजांना जो मदत झाला, त्या हे सर्व प्रेम धांडे सरांनी एकदम उत्कृष्ट प्रकारे आपल्या समोर मांडलेलं आहे. मला नाही वाटत की यापूर्वी एवढं विस्तृत लिखाण या इतिहासावर झालेलं असेल. इतिहासप्रेमींनी आणि शिवप्रेमींनी अफजल खान वधानंतर ते शिवाजी महाराजांच्या पन्हाळा कैदेपर्यंत काय काय घडलं हे जर त्यांना कळून घ्यायचं असेल तर त्यांनी ही कादंबरी नक्की वाचावी असं मी त्यांना सजेस्ट करतो. कादंबरीचं नाव आहे शिवरायांचे रणतांडव आणि या कादंबरीचे एकूण पेजेस आहेत 280. मित्रांनो, ही कादंबरी असताना तुम्हाला कुठेच बोर होत नाही, कारण या कादंबरीमध्ये जे वेगवेगळे प्रसंग मांडलेले आहेत ना, म्हणजे अफजल खान, विजापूरचे सरदार, अली आदिलशहा, त्याची बडी बेगम साहिबा, शिवरायांचे जे प्लॅनिंग होतात, त्यानंतर शिवाजी महाराजांनी मोकळ्या मैदानावर जे युद्ध केलेलं आहे कोल्हापूर जवळ. म्हणजे शिवरायांची एकच माहिती आतापर्यंत अशी होती विजापूरकरांना किंवा त्यांच्या दुश्मनांना की शिवाजी महाराज फक्त गड किल्ल्यांवर, डोंगर दऱ्यातच, रानावनातच लढू शकतात, ते मोकळ्या मैदानावर कधीच येऊ शकत नाही. परंतु शिवाजी महाराजांनी मोकळ्या मैदानावर हे रणयुद्ध गाजवलंय, जे प्रेम धांडे सरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्यासमोर मांडलेलं आहे. युद्धाची सुरुवात या कादंबरीमध्ये एकदम शेवटी होते, परंतु त्या युद्धाचं नियोजन कसं आहे ते या संपूर्ण कादंबरीच्या उरलेल्या 270 पेजेसमध्ये आपल्याला बघायला मिळतं. एकंदरीत कादंबरी उत्कृष्ट आहे. प्रत्येक वाचक प्रेमींनी वाचायला हवी. जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच वाचायला हवी आणि माझ्याकडून या कादंबरीला 5 पैकी 5 स्टार्स. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शंभर असेल.